नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, केंद्रातील मोदी सरकार शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे। पीएम किसानसह अनेक योजना सरकार शेतकऱ्यांसाठी राबवत असतं। देशातील कोट्यावधी शेतकरी पीएम किसान निधी अंतर्गत 19व्या हप्त्याची वाट पाहत आहेत। आता केंद्र सरकारनं क्रेडिट गॅरंटी ही स्कीम सुरू केली आहे। केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं की शेतकऱ्यांसाठी 1000 कोटी रुपयांची क्रेडिट गॅरंटी स्कीम सुरू करण्यात आली। सचिव संजीव चोप्रा म्हणाले की सध्या 21 लाख कोटी रुपयांच्या एकूण कृषी कर्जापैकी कापणीनंतरचं कर्ज केवळ 40,000 कोटी रुपये आहे। सध्या ENRW अंतर्गत कर्ज फक्त 4000 कोटी रुपये आहे। चोप्रा पुढे म्हणाले की पुढील 10 वर्षांमध्ये कापणीनंतरचं कर्ज 5.5 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढेल अशी आमची अपेक्षा आहे। त्यांनी सांगितलं की हे लक्ष्य बँकिंग आणि गोदाम क्षेत्राच्या प्रयत्नांनी साध्य केलं जाऊ शकतं। शेतकऱ्यांमध्ये हमी भावाबाबत जागरूकता निर्माण करणं, डिपॉझिटरी शुल्काचं पुनरावलोकन करणं आणि सध्याच्या 5800च्या पुढे गोदाम नोंदणी वाढवणं यावरही सचिवांनी भर दिला। शेतकरी आणि धान्य गोदामांना चालना देण्यासाठी क्रेडिट गॅरंटी स्कीम सुरू करण्यात आली। याद्वारे शेतकरी आणि व्यापारी आपला माल जास्तीत जास्त दिवस गोदामांमध्ये सुरक्षितपणे साठवू शकतील आणि त्या बदल्यात त्यांना बँकांकडून सहज कर्ज उपलब्ध होऊ शकेल। अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला। आतापर्यंत देशामध्ये अशा शेतकऱ्यांची संख्या फारच कमी आहे जे भविष्यातील महागाई लक्षात घेऊन आपली पिकं गोदामामध्ये साठवू शकतील। अशा शेतकऱ्यांची संख्या जेमतेम 3 ते 4% आहे। बाकीचे व्यापारी आहेत जे धान्य गोदामामध्ये ठेवतात आणि महाग झाल्यावर ती विकून नफा कमावतात। नवीन योजनेच्या अंमलबजावणीमुळे शेतकऱ्यांना बँकांकडून सहज कर्ज घेण्यासाठी गोदामांमध्ये ठेवलेल्या उत्पादनाव्यतिरिक्त कोणताही माल गहाण ठेवण्याची गरज नाही। गोदामाची पावती स्वतः कायदेशीर हमी म्हणून काम करेल। या योजनेचा सर्वाधिक फायदा लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना होणार आहे। यामुळे ग्रामीण भागातील रोखीचा प्रवाह देखील सुधारेल, तसेच शेतीमालाचं नुकसान देखील कमीत कमी होईल। प्रत्यक्षामध्ये अनेक योजना असूनही हमी भावाअभावी अनेकदा शेतकऱ्यांना बँकांकडून कर्ज मिळू शकत नाही। त्यामुळे गरजेच्या वेळी त्यांना आपला माल कमी किमतीमध्ये विकावा लागतो। जर हमी व्यवस्था केली तर बँका त्यांना सहज कर्ज देऊ शकतील, हा यामागचा उद्देश आहे। तर अशा पद्धतीने शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने आता क्रेडिट गॅरंटी स्कीम सुरू केली आहे। याचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।